डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर केस दाखल झाली पाहिजे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे करतात। सरकारनं थोडा संवेदनशीलपणा दाखवावा, राजीनाम्यानं प्रश्न सुटत नाहीत असं सुळेंनी म्हटलंय। तर गर्भवतीचा मृत्यू प्रकरणाचा एक अहवाल प्राप्त झाला तर आणखी 2 अहवाल आल्यानंतर दीनानाथ रुग्णालयावर गुन्हा दाखल होईल अशी माहिती भाजप आमदार अमित गोरखे यांनी दिली आहे। हॉस्पिटलची चूक आहे हे म्हणजे समोरच दिसतंय आणि त्याच्यामुळे पूर्णपणे त्यांच्यावर केस ही झालीच पाहिजे आणि ती 24 तासाच्या आत ॲक्शन आम्हाला या डॉक्टर आणि त्या सगळ्या ज्या लोकांमुळे ही हत्या झालेली आहे त्यांच्यावर झाली पाहिजे। आणखी 2 अहवाल आल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांकडे तो सबमिट होईल आणि त्यानंतर याचे निर्णय होतील। पण याच्यात नक्कीच डॉक्टर घैसास आणि त्यांची टीम त्या ठिकाणी गुन्हेगार दिसतीये। त्यामुळे जो शासकीय निर्णय निर्णय असेल शासनाचा तो निर्णय नक्की कठोर असेल। पण यातनं एकच दिसतंय की ज्या प्रकारे त्या ठिकाणी आंदोलनं झाली, तोडफोड झाली, याचं समर्थन मीही करणार नाही। लोकशाहीच्या मार्गाने आपण आंदोलनं केली पाहिजेत। आज मंगेशकर कुटुंबीय असेल, मंगेशकर हॉस्पिटल असेल, अनेक पेशंटला त्यांनी खऱ्या अर्थाने वाचवलेलं आहे। आणि पण एक गोष्ट ही जी डॉक्टर घैसास आणि त्यांच्या टीमकडनं घडली त्या चुकीमुळे खरं तर ह्या सगळ्या हॉस्पिटलला भोगावं लागतं।